नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला खूप मोठा आणि किचकट वाटतो, पण खरं तर तो खूप सोपा आणि कामाचा आहे. विषय आहे Azure कंटेनर इन्स्टन्सेस किंवा सोप्या भाषेत ACI. आजची ही चर्चा खास मायक्रोसॉफ्ट लर्न मॉड्यूलवर आधारित आहे आणि ती अशा व्यक्तीसाठी आहे ज्यांना याबद्दल म्हणजे अक्षरशः काहीही माहिती नाही. आपला उद्देश एकच आहे, हे तांत्रिक प्रकरण सोपं आणि मजेशीर बनवणं. कल्पना करा की तुम्हाला घरात फक्त एक फोटो लावण्यासाठी खिळा ठोकायचा आहे. त्यासाठी तुम्ही असं पूर्ण वर्कशॉप भाड्याने घेणार नाही, बरोबर? तुम्ही फक्त एक हातोडा घ्याल. ACI म्हणजे तोच हातोडा, कामापुरता, पटकन आणि सोपा. याउलट व्हर्च्युअल मशीन म्हणजे पूर्ण वर्कशॉप उभारण्यासारखं आहे, जे प्रत्येक छोट्या कामासाठी गरजेचं नसतं. नाही, तुमचं ते हातोड्याचं उदाहरण अगदी समर्पक आहे आणि ते आपल्याला ACIच्या मर्यादाही दाखवतं. जसं फक्त हातोडा वापरून पूर्ण घर बांधता येत नाही, तसंच मोठ्या आणि क्लिष्ट ॲप्लिकेशनसाठी आपल्याला ACIपेक्षा पुढच्या साधनांची गरज लागते. आजच्या चर्चेत आपण हा टेक्नॉलॉजीचा हातोडा कसा वापरायचा हे तर शिकणारच आहोत, पण तो कधी वापरायचा आणि कधी नाही हेही समजून घेणार आहोत. आपण ACIचे फायदे, कंटेनर ग्रुप्स म्हणजे काय, त्यांना पुन्हा सुरू करण्याचे नियम कसे बनवायचे, त्यांना गुप्त सूचना कशा द्यायच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची स्मरणशक्ती कशी टिकवून ठेवायची, या सगळ्यावर सविस्तर बोलणार आहोत. उत्तम. चला तर मग या टेक्नॉलॉजीच्या हातोड्याचे फायदे पाहूया. सगळ्यात आधी मी ऐकलंय की हे खूप वेगवान आहे. म्हणजे नेमकं किती वेगवान? खूपच वेगवान. याचा सर्वात मोठा फायदा आहे वेगवान सुरुवात. व्हर्च्युअल मशीन सुरू करायला काही मिनिटं लागू शकतात, कारण तिथे अख्खी ऑपरेटिंग सिस्टीम सुरू करावी लागते. पण ACIमध्ये तसं नाही. तुमचा कंटेनर काही सेकंदात सुरू होतो. अगदी मॅगीच्या पॅकेटसारखं 2 मिनिटात तयार. म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन लगेच कामाला लागतं. वाट बघायची गरज नाही. वाह! म्हणजे वेळेची मोठी बचत. आणि दुसरा फायदा मी वाचला, तो म्हणजे थेट प्रवेश. कंटेनरला स्वतःचा IP ॲड्रेस आणि एक FQDN मिळतं असं म्हणतात. पण थांबा, FQDN म्हणजे काय? हे जरा सोपं करून सांगाल का? नक्कीच. FQDN म्हणजे फुल्ली क्वालिफाईड डोमेन नेम. हे तुमच्या कंटेनरचं इंटरनेटवरचं पूर्ण नाव आणि पत्ता आहे. जसं की www.google.com हे एक FQDN आहे. ACI तुमच्या कंटेनरला myapp.region.azurecontainer.io असं एक नाव देतं. या नावाने कोणीही जगात कुठूनही थेट तुमच्या कंटेनरपर्यंत पोहोचू शकतं. त्याला वेगळं नेटवर्क कॉन्फिगर करायची गरज पडत नाही. जणू काय तुमच्या घराला एक नवा, अधिकृत पत्ता मिळाला आहे, ज्यावर कोणीही येऊ शकतं. अच्छा, कळलं. आणि तिसरा मुद्दा आहे सुरक्षितता. इथे हायपरवायझर लेव्हल सिक्युरिटी असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ प्रत्येक कंटेनर हा व्हर्च्युअल मशीन इतकाच सुरक्षित आणि वेगळा असतो, म्हणजे तुमचं काम दुसऱ्याच्या कामात अजिबात ढवळढवळ करत नाही. पण मला एक प्रश्न आहे, जर प्रत्येक कंटेनर इतका वेगळा आणि एकटा असेल, तर 2 कंटेनर्सना एकत्र काम करायचं असेल तर काय? खूपच छान प्रश्न विचारलात. इथेच कंटेनर ग्रुप ही संकल्पना येते. कंटेनर ग्रुप म्हणजे एकाच होस्ट मशीनवर राहणाऱ्या कंटेनरचे एक कुटुंब. हे कुटुंब एकत्र राहतं, एकत्र सुरू किंवा बंद होतं आणि घरातल्या वस्तू जसं की रिसोर्सेस, नेटवर्क आणि स्टोरेज एकमेकांसोबत वाटून वापरतं. हे हे क्युबरनेटिजमधल्या पॉड ह्या संकल्पनेसारखंच आहे. म्हणजे एकाच घरात राहणारे 2 भाऊ. लोकांचं स्वागत करतो. आणि दुसरा कंटेनर आहे तुमचा डेटाबेस, जो स्वयंपाकघरात पोर्ट 5000 वर गुपचूप आपलं काम करतो. दोघंही एकाच घरात म्हणजे एकाच मशीनवर राहतात. त्यामुळे त्यांना एकमेकांशी बोलायचं असेल तर ते थेट लोकल हॉस्ट वापरून बोलू शकतात. त्यांना बाहेरून फोन लावून बोलायची गरज नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सध्या तरी हे मल्टी कंटेनर ग्रुप फक्त लिनक्स कंटेनरसाठीच काम करतात. विंडोजसाठी सध्या एकटा कंटेनरच लावता येतो. ठीक आहे, म्हणजे हे कंटेनर ग्रुप्स कुबरनेटिसमधल्या पॉडसारखे आहेत. मग माझा पुढचा प्रश्न साहजिकच आहे की एखाद्याने ACI का वापरावं, थेट कुबरनेटिस का वापरू नये? त्यात तर अजून जास्त फीचर्स मिळतात. हां, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. परत आपल्या हातोड्याच्या उदाहरणाकडे येऊया. घरात फोटो लावण्यासाठी तुम्ही हातोडा वापराल. पण पूर्ण घर बांधायचं असेल तर तुम्हाला इंजिनियर, गवंडी, प्लंबर, इलेक्ट्रिशियन अशी पूर्ण टीम लागेल. Azure क्युबरनेटिस सर्व्हिस म्हणजे AKS म्हणजे ती पूर्ण टीम. ते खूप शक्तिशाली आहे, पण त्याला मॅनेज करायला खूप काही शिकावं लागतं. ACI हे त्या मानाने खूप सोपं आहे.
जेव्हा तुम्हाला एक छोटं सुटसुटीत काम करायचं असेल, जसं की एखादी स्क्रिप्ट चालवणे, डेटा प्रोसेसिंग करणे किंवा एखादं साधं ॲप्लिकेशन चालवणे, तेव्हा ACI उत्तम आहे. जिथे साध्या हातोड्याने काम होतं तिथे पूर्ण वर्कशॉप भाड्याने घ्यायची गरज नाही. हे खूप छान समजावून सांगितलं. म्हणजे कामाच्या स्वरूपानुसार साधन निवडायचं. आता हे कंटेनरचं कुटुंब म्हणजे कंटेनर ग्रुप तयार कसं करायचं? मी ऐकलंय की यासाठी 2 पद्धती आहेत. रिसोर्स मॅनेजर टेम्पलेट आणि YAML फाईल. हो, याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रिसोर्स मॅनेजर टेम्पलेट म्हणजे लग्नाची पत्रिका, ज्यात जेवणापासून ते सजावटीपर्यंत म्हणजे इतर अज्युअर सेवांची जसं की व्हर्च्युअल नेटवर्क किंवा स्टोरेज अकाउंट यांची सगळी माहिती असते. जेव्हा तुम्हाला कंटेनरसोबत इतर गोष्टीही तयार करायच्या असतील तेव्हा हे उपयोगी पडतं. पण YAML फाईल म्हणजे फक्त किराणा मालाची यादी, सुटसुटीत आणि मुद्द्याला धरून. जेव्हा फक्त कंटेनरच लावायचे असतील तेव्हा YAML वापरणं खूप सोपं आणि स्वच्छ वाटतं. मला तर किराणा मालाची यादीच जास्त सोपी वाटतेय. पण या कुटुंबाला संसाधने म्हणजे CPU आणि मेमरी कशी मिळतात? ते एकमेकांशी भांडत नाहीत का की मला जास्त मेमरी पाहिजे? नाही, भांडायची गरज नाही. अज्युअर हे सगळं मॅनेज करतं. तुम्ही प्रत्येक कंटेनरला किती CPU आणि मेमरी हवी आहे हे आधीच सांगता. समजा एका कंटेनरने 1 CPU आणि 1.5 GB मेमरी मागितली आणि दुसऱ्यानेही तेवढंच मागितलं, तर त्या संपूर्ण कुटुंबाला म्हणजे कंटेनर ग्रुपला एकूण 2 CPU आणि 3 GB मेमरी दिली जाईल. मागणीनुसार पुरवठा. नेटवर्किंगच्या बाबतीत मात्र थोडी वेगळी गोष्ट आहे. ग्रुपमधले सगळे कंटेनर एकच IP ॲड्रेस आणि पोर्ट्स वापरतात. त्यामुळे तुम्ही एकाच ग्रुपमध्ये 2 कंटेनर पोर्ट 80 वर चालवू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे आपण कंटेनरचं घर तयार केलं. पण मला एक शंका आहे. या कुटुंबातील एखादा सदस्य म्हणजे कंटेनर जर अचानक काम करायचं थांबला किंवा आजारी पडला तर काय होतं? सगळं कुटुंबच बंद पडतं की फक्त तो एकटा? त्याला पुन्हा उठवायचं की शांतपणे झोपू द्यायचं? ही शंका अगदी योग्य आहे आणि याचं उत्तर देण्यासाठी अज्युअर आपल्याला 3 रिस्टार्ट पॉलिसी देतं. जणू काही आपण कंटेनरसाठी काही नियम बनवत आहोत की त्याने कधी काम करायचं आणि कधी नाही. छान. काय आहेत हे 3 नियम? पहिला नियम आहे ऑलवेज म्हणजे नेहमी. नावाप्रमाणेच हा कंटेनर खूप जिद्दी आहे. तो बंद पडला की आपोआप पुन्हा सुरू होतो. काहीही झालं तरी तो थांबणार नाही. हा डिफॉल्ट पर्याय असतो. म्हणजे तुम्ही काहीच निवडलं नाही तर तो ऑलवेज मोडमध्येच असतो. हा लाँग रनिंग सर्व्हिसेस जसं की वेब सर्व्हर यासाठी उत्तम आहे. पण यात काही धोका नाही का? म्हणजे एखादा कंटेनर चुकीच्या कोडमुळे सुरू होताच बंद पडत असेल तर तो सतत सुरू बंद होत राहील? अगदी बरोबर पकडलं. ऑलवेज पॉलिसी वापरताना हा एक मोठा धोका असतो. जर कंटेनर चुकीच्या कॉन्फिगरेशनमुळे सुरू होताच बंद पडत असेल तर तो सतत रिस्टार्ट होण्याच्या चक्रात अडकू शकतो. याला क्रॅश लूप म्हणतात. हे म्हणजे एखाद्या रोबोटला भिंतीतून चालत जायला सांगण्यासारखं आहे. तो सतत भिंतीवर डोकं आपटत राहील आणि तुमचं बिल वाढत राहील. त्यामुळे प्रोडक्शनमध्ये वापरण्यापूर्वी नीट टेस्टिंग करणं महत्त्वाचं आहे. समजलं. दुसरा नियम कोणता? दुसरा नियम आहे नेव्हर म्हणजे कधीच नाही. हा एकदाच काम करणारा कंटेनर आहे. त्याचं काम झालं की तो शांतपणे बंद होतो आणि पुन्हा सुरू होत नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला रात्री एकदाच एक रिपोर्ट तयार करायचा आहे किंवा काही फाईल्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॉपी करायच्या आहेत. असं काम झालं की कंटेनरची गरज नाही. अशा कामांसाठी नेव्हर पॉलिसी उत्तम आहे. आणि तिसरा? तिसरा आणि माझ्या मते सर्वात हुशार नियम आहे ऑन फेलियर म्हणजे फक्त अयशस्वी झाल्यावर. हा कंटेनर हुशार आहे. जर त्याचं काम व्यवस्थित पूर्ण झालं तर तो शांतपणे बंद होतो. पण जर कामात काहीतरी चूक झाली म्हणजे त्याला एक नॉन झिरो एक्झिट कोड मिळाला. थांबा, नॉन झिरो एक्झिट कोड म्हणजे काय? हो, सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक प्रोग्राम किंवा स्क्रिप्ट काम झाल्यावर सिग्नल देतो. जर सगळं व्यवस्थित झालं असेल तर तो 0 हा कोड देतो म्हणजे ऑल इज वेल. पण जर काहीतरी चुकलं असेल तर तो नॉन झिरो म्हणजे 1, 2, 12, 127 असा कोणताही कोड देतो. हा कंटेनरचा माझं काम नीट झालं नाही असं सांगायचा मार्ग आहे. तर ऑन फेलियर पॉलिसीमध्ये कंटेनरला हा मी अयशस्वी झालो सिग्नल मिळाला तरच तो पुन्हा प्रयत्न करण्यासाठी सुरू होतो. हे डेटा प्रोसेसिंगसारख्या कामांसाठी खूप उपयोगी आहे, जिथे कधीतरी नेटवर्कच्या समस्येमुळे काम अर्धवट राहू शकतं. हे खूपच उपयोगी आहे. आपण कंटेनरला काम दिलं, त्याचे नियम ठरवले, पण कामाबद्दल काही विशेष सूचना द्यायच्या असतील तर, जसं की आज 5 फाइल्स प्रोसेस कर किंवा या विशिष्ट डेटाबेसशी कनेक्ट कर, या सूचना कशा द्यायच्या? यासाठी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स वापरले जातात.
हे कंटेनरच्या आत एक डायनामिक कॉन्फिगरेशन तयार करतात. जणू काही तुम्ही कामावर जाताना सोबत एक चिठ्ठी घेऊन जातात, ज्यात तुमच्या बॉसने आज काय करायचं आहे ते लिहून दिलं आहे. ज्यांनी डॉकर वापरला आहे त्यांच्यासाठी हे डॉकर रन कमांडमधील NV वितरकासारखेच आहेत. आणि यातही सुरक्षित आणि असुरक्षित असे प्रकार आहेत, बरोबर? हो, इथे सुरक्षित आणि असुरक्षित व्हेरिएबल्समधील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. सामान्य व्हेरिएबल्स व्हॅल्यू वापरून सेट केले जातात. या सूचना सगळ्यांना दिसतात, जसं की ऑफिसच्या नोटीस बोर्डवर लावलेली सूचना. उदाहरणार्थ नम वर्ड्स = 5. हे व्हेरिएबल कंटेनरच्या प्रॉपर्टीजमध्ये कुणीही पाहू शकतो. पण काही माहिती गुप्त ठेवायची असते, जसं की पासवर्ड किंवा API की. मग त्यासाठी काय करायचं? ती माहिती अशी उघडपणे नाही ठेवू शकत. जे सिक्युअर व्हॅल्यू वापरून सेट केले जातात. या गुप्त सूचना असतात, या फक्त कंटेनरच्या आतच वाचता येतात, बाहेरून त्या दिसत नाहीत. Azure पोर्टलवर किंवा कमांड लाईनमध्ये तुम्हाला फक्त व्हेरिएबलचं नाव दिसेल, त्याची किंमत म्हणजे व्हॅल्यू दिसणार नाही. पण हे किती सुरक्षित आहे? म्हणजे Azureमध्ये काम करणाऱ्या ॲडमिनलाही ही व्हॅल्यू दिसणार नाही का? की फक्त API कॉर्समधून ती लपवलेली असते? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सिक्युअर याचा अर्थ ती पूर्णपणे अभेद्य आहे असा नाही. याचा अर्थ ती सामान्यपणे दिसण्यापासून लपवलेली आहे. ती पोर्टलवर किंवा लॉग्समध्ये दिसणार नाही. ती Azureमध्ये ॲट रेस्ट म्हणजे साठवलेली असताना एन्क्रिप्टेड असते. याला तुम्ही एका कुलूप लावलेल्या ड्रॉअरसारखा समजू शकता. तुमच्या ऑफिसमधल्या लोकांना ते उघडता येणार नाही, पण ऑफिसच्या मालकाकडे म्हणजे ॲडमिनकडे मास्टर की असू शकते, जी तो खूप गरजेचं असेल तरच वापरेल. त्यामुळे ही रोजच्या वापरासाठी पुरेशी सुरक्षित आहे. पण अत्यंत संवेदनशील माहितीसाठी अजून वेगळे उपाय, जसं की Azure की वॉल्ट वापरणं जास्त योग्य ठरेल. आता एका मोठ्या समस्येबद्दल बोलूया, जिच्यामुळे मी थोडी चिंतेत आहे. ACI कंटेनर हे स्टेटलेस असतात. म्हणजे काय, तर त्यांची स्मरणशक्ती खूप कमी असते. जणू काही गजनी सिनेमातला संजय सिंघानिया. ते बंद झाले की आतलं सगळं विसरून जातात. त्यांनी जे काही काम केलं असेल, फाईल्स तयार केल्या असतील, तो सगळा डेटा नाहीसा होतो. जर कंटेनरला गोष्टी आठवतच नसतील, तर आपण त्याच्याकडून काही महत्त्वाचं काम कसं करून घेणार? तुमची गजनीची उपमा अगदी अचूक आहे. आणि यावर एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. Azure फाईल शेअर माउंट करणे. हे म्हणजे कंटेनरला एक एक्सटर्नल हार्ड डिस्क किंवा पेनड्राईव्ह जोडण्यासारखं आहे. कंटेनर बंद झाला तरी त्याचा डेटा त्या बाहेरच्या हार्ड डिस्कवर म्हणजेच Azure फाईल शेअरवर सुरक्षित राहतो. जेव्हा कंटेनर पुन्हा सुरू होतो तेव्हा तो त्याच फाईल शेअरला पुन्हा जोडून आपलं काम तिथून पुढे सुरू करू शकतो. यामुळे कंटेनरला एक कायमस्वरूपी स्मरणशक्ती मिळते. अरे वा! म्हणजे आपण त्याला एक डायरी देऊन ठेवू शकतो, ज्यात तो सगळं लिहून ठेवील. अगदी तसंच. मी तुम्हाला एक खरं उदाहरण सांगतो. माझ्या एका सुरुवातीच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही एक छोटी चूक केली होती. आम्ही एक स्क्रिप्ट चालवली जी एका आठवड्याचे लॉग्स प्रोसेस करत होती. पण आम्ही फाईल शेअर माउंट करायला विसरलो. स्क्रिप्ट पूर्ण झाली, कंटेनर बंद झाला आणि तो सगळा प्रोसेस केलेला डेटा कायमचा गेला. त्या दिवसापासून कोणतंही महत्त्वाचं काम असेल तर व्हॉल्यूम माउंट करणे ही माझी पहिली सवय झाली आहे. बापरे! म्हणजे हा धडा तुम्ही अनुभवातून शिकलात. पण मी ऐकलंय की या जादुई स्मरणशक्तीच्या काही अटी आणि नियम आहेत. हो, आहेत. हे काहीसं मजेशीर आहे. पहिलं म्हणजे हे सध्या फक्त लिनक्स कंटेनर्ससाठीच काम करतं. विंडोज कंटेनर्स सध्या तरी विसरभोळीच आहेत. दुसरं, कंटेनर रूट म्हणून चालला पाहिजे, म्हणजे तो घरातला बॉस असला पाहिजे, तरच त्याला ही एक्सटर्नल हार्ड डिस्क वापरता येते. रूट म्हणून म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीने काही धोका नाही का? बरोबर. हा एक ट्रेड ऑफ आहे. रूट ॲक्सेस देणे हे सुरक्षेच्या दृष्टीने आदर्श नाही, पण फाईल सिस्टम माउंट करण्यासाठी सध्या त्याची गरज आहे. म्हणूनच मायक्रोसॉफ्ट नेहमी शिफारस करतं की तुम्ही फक्त विश्वासार्ह कंटेनर इमेजेसच वापराव्यात. आणि तिसरी अट म्हणजे हे फक्त CIFS नावाच्या एका विशिष्ट प्रोटोकॉललाच सपोर्ट करतं. म्हणजे त्याला एका विशिष्ट भाषेतच बोलता येतं. ठीक आहे, हे नियम लक्षात ठेवावे लागतील. आणि हे सेट करणं अवघड आहे का? अजिबात नाही. YAML फाईल वापरून हे खूप सोपं होतं. YAMLमध्ये व्हॉल्यूम्स आणि व्हॉल्यूम माउंट्स असे 2 विभाग असतात. व्हॉल्यूम्समध्ये तुम्ही तुमच्या Azure फाईल शेअरची माहिती देता, जसे की त्याचं नाव, स्टोरेज अकाउंटचं नाव आणि सिक्रेट की. आणि व्हॉल्यूम माउंट्समध्ये तुम्ही तो व्हॉल्यूम कंटेनरच्या आत कोणत्या फोल्डरमध्ये जोडायचा आहे हे सांगता.
आणि हो, तुम्ही एकापेक्षा जास्त व्हॉल्यूमसुद्धा माउंट करू शकता, जसे की एकाच वेळी 2-3 पेनड्राईव्ह जोडणे. प्रत्येक फाईल शेअरसाठी एक वेगळा व्हॉल्यूम तयार करायचा आणि तो कंटेनरच्या वेगवेगळ्या फोल्डर्समध्ये माउंट करायचा. तर आजच्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर आपण एज्युअर कंटेनर इन्स्टन्सेस म्हणजे काय हे पाहिलं. तो कामापुरता हातोडा, त्याचे फायदे जसे की वेग, थेट प्रवेश, तो FQDN सह आणि सुरक्षा. मग आपण कंटेनर ग्रुपबद्दल शिकलो, जे एका कुटुंबासारखे एकत्र राहतात आणि लोकल होस्टवरून गप्पा मारतात. आपण ACI आणि AKS मधला फरकही समजून घेतला. कंटेनरला कधी आणि कसे पुन्हा सुरू करायचे यासाठीच्या 3 हुशार रिस्टार्ट पॉलिसीज पाहिल्या. विशेषतः क्रॅश लूपचा धोकाही लक्षात घेतला. कंटेनरला विशेष सूचना देण्यासाठी एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स कसे वापरायचे आणि त्यातली गुप्त माहिती सिक्युअर व्हॅल्यू वापरून कशी सुरक्षित ठेवायची हेही समजून घेतलं. आणि शेवटी गजनी कंटेनरची स्मरणशक्ती टिकून ठेवण्यासाठी त्याला एज्युअर फाईल शेअरची एक्सटर्नल डायरी कशी जोडायची हेही आपण पाहिलं. हो, आज आपण बऱ्याच गोष्टी शिकलो. आता जाता जाता श्रोत्यांना विचार करायला लावणारा एक प्रश्न. आपण एका वेब सर्व्हर आणि डेटाबेसचं उदाहरण पाहिलं जे एकाच कंटेनर ग्रुपमध्ये राहतात. ते एकमेकांशी लोकल होस्ट वापरून बोलू शकतात. आता विचार करा, जर डेटाबेस कंटेनरला स्वतःचं असं कायमस्वरूपी स्टोरेज म्हणजे ॲज्युअर फाईल शेअर हवं असेल जेणेकरून त्याचा डेटा टिकून राहील, पण वेब सर्व्हर कंटेनरला त्याची गरज नाही, तो स्टेटलेस राहिला तरी चालेल, तर तुम्ही YAML फाईलमध्ये अशी रचना कशी कराल की एकाच कुटुंबातल्या फक्त एकाच सदस्याला कायमस्वरूपी स्मरणशक्ती मिळेल तर दुसरा सदस्य गजनीच राहील? यावर विचार करा.